Hello students. In previous lecture we have seen the interrogative sentence. In that we have already seen the parts of interrogative sentence. The parts of interrogative sentence are the subject, the pronoun, verb. In verb this part we have seen the linking verb and action verb, and then we have seen the question word. Question word is also important part of the interrogative sentence. And now today we will see the types of interrogative sentence. Types of interrogative sentence. इन दॅट मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सचे दोन टाइप्स असतात जनरली, येस नो क्वेश्चन अँड WH क्वेश्चन. फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी येस नो क्वेश्चन. आता येस नो क्वेश्चन म्हणजे काय? दिस टाइप्स ऑफ इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स कॅन बी आन्सर्ड विथ अ येस ऑर नो. तर येस नो क्वेश्चन म्हणजे असं क्वेश्चन की ज्याचं आन्सर आपल्याला येस किंवा नोमध्ये शॉर्ट फॉर्ममध्ये येस किंवा नोमध्ये मिळतं. वी हॅव प्रोबेबली आस्क समवन येस ऑर नो क्वेश्चन टुडे. तर कसं असतं की येस नो क्वेश्चनमध्ये WH वर्डची रिक्वायरमेंट नसते, WH वर्ड तिथे नसतो. वाक्याची सुरुवात ही एखाद्या लिंकिंग वर्बने झालेली असते, कधी कधी ॲक्शन वर्बने ती होऊ शकते, पण मोस्टली लिंकिंग वर्बने झालेली असते. पण त्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की येस नो टाईप क्वेश्चनचं जे आन्सर आहे आपल्याला ते येस किंवा नो या टाईपमध्येच मिळतं, म्हणून त्याला येस नो टाईप क्वेश्चन म्हणतात. त्यात आपण बघूया सेंटेन्स और क्वेश्चन कॅन बी आन्सर विथ अ येस और अ नो. त्याचे एक्झाम्पल्स बघूया. डज ही लाईक टू रीड. आता आपण हा क्वेश्चन घेतला आहे, आपण याच्यामध्ये थोडंसं मागे जाऊया. अगोदर आपण याच्यामध्ये बघितलं होतं की सब्जेक्ट कुठला आहे, प्रोनाऊन कुठला आहे, ते कसं ओळखायचं, हे पार्ट्स ऑफ इंटरॉगेटिव्ह सेंटेन्समध्ये आपण बघितलं. त्यानंतर व्हर्बमध्ये लिंकिंग वर्ब कसं ओळखायचं, ॲक्शन वर्ब कसं ओळखायचं हे आपण बघितलं होतं. त्याच्यामध्ये आपण बघूया. आता आपला इथे ही हा झाला सब्जेक्ट, म्हणजे सब्जेक्ट हा आपला प्रोनाऊनने रिप्लेस केला आहे. पर्टिक्युलर व्यक्तीचं नाव इथे घेतलं नाही आहे, पण त्याला आपण प्रोनाऊनने रिप्लेस केलं आहे, म्हणजे ही हा झाला आपला वाक्याचा सब्जेक्ट. त्यानंतर लाईक टू रीड, रीड ही झाली आपली, हे झालं आपलं व्हर्ब. पण हे कुठलं व्हर्ब आहे आपलं? हे आपलं झालं ॲक्शन वर्ब. म्हणजे वाक्यातली जी मेन क्रिया आहे ती ॲक्शन वर्ब असते. म्हणजे इथे काय आहे, डज ही लाईक टू रीड, म्हणजे टू रीड म्हणजे ही टू रीड ही झाली आपली मेन क्रिया, मेन जी घटना आपल्याला तिथे घडणार आहे ती झाली, म्हणजे आपलं हे झालं आहे ॲक्शन वर्ब. आता त्याच्यामध्ये आपलं डज हे असणार आहे लिंकिंग वर्ब, पण याला जर आपण ॲसर्टिव्ह सेंटेन्समध्ये कन्वर्ट केलं ते कसं होणार आहे, ही लाईक टू रीड और ही डीड और ही डू लाईक टू रीड. म्हणजे आता हे आपलं झालं, हे डज हे आपलं लिंकिंग वर्ब असणार आहे. पण आता इथे WH, आता हा जो क्वेश्चन आहे याची सुरुवात आपल्या WHने झालेली नाही आहे, लिंकिंग वर्बने झाले किंवा अदर वर्डने झाले, म्हणजे हा झाला आहे आपला येस नो टाईप क्वेश्चन. आता याचे आन्सर कसं असणार आहे, ही डज ही लाईक टू रीड, त्याला वाचायला आवडतं का असा प्रश्न असणार आहे. मग आवडतं का, आपण याचं उत्तर आपल्याला हो किंवा नाही असं मिळणार आहे, म्हणजे येस किंवा नोमध्ये मिळणार आहे, म्हणून हे आपलं झालं येस नो टाईप क्वेश्चन. नंतर सेकंड आपण बघूया, कॅन दे कम डाऊन स्टेअर्स. आता याच्यामध्ये पण सेम, दे हा झाला आपला सब्जेक्ट, कम हे झालं आपलं ॲक्शन वर्ब, कॅन हे झालं आपलं लिंकिंग वर्ब, आणि हे डाऊन स्टेअरचे आहे आपले, हे ऑब्जेक्ट आहे आपलं. आता याची सुरुवातसुद्धा आपली WH वर्डने झालेली नाही आहे. याचं जर आपण आन्सर या प्रश्नाला हा प्रश्न जर आपण विचारला तर आपल्याला याचं आन्सर येस किंवा नोमध्ये मिळणार आहे, म्हणून हे आपलं काय झालं आहे येस नो टाईप क्वेश्चन. नंतर सेकंड पार्ट आपण बघूया. द सेकंड टाईप ऑफ इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स वॉज WH क्वेश्चन. जसं आपण येस नो टाईप क्वेश्चनमध्ये बघितलं, येस नो टाईप क्वेश्चनची सुरुवात ही WH वर्डने होत नाही, अदर दॅन WH वर्ड होते, आणि त्याचा आन्सर आपल्याला येस किंवा नोमध्ये मिळतं. आता WH क्वेश्चन
याच्या टायटलमध्ये, याच्या नावामध्ये सगळं की WH क्वेश्चन म्हणजे ज्या सेंटेन्सची सुरुवात किंवा ज्या इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात WH या वर्डने होते. काय म्हटलंय? अ WH इंटरॉगेटिव्ह sentence uses one of the question word that, जे आपण बघितले अगोदर क्वेश्चन वर्ड हू, व्हॉट, व्हेअर, व्हेन, व्हाय, हाऊ, हे जे क्वेश्चन वर्ड आहेत, जे WH वर्ड आहेत, याने जेव्हा वाक्याची सुरुवात होते तेव्हा ते काय, जेव्हा सेंटेन्सची किंवा जेव्हा एखाद्या क्वेश्चनची सुरुवात होते तेव्हा काय असतं, ते WH इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स असतं, WH क्वेश्चन असतो. इफ यू सी एनी ऑफ द क्वेश्चन वर्ड्स हू, व्हेअर, दॅट, हू, व्हेअर, व्हॉट, व्हेन, व्हाय, हाऊ इन अ क्वेश्चन, देअर यू आर डीलिंग विथ अ इंट्रॉगेटिव्ह WH इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स. ज्या सेंटेन्समध्ये तुम्हाला WH सुरू होणारे क्वेश्चन वर्ड म्हणजे हू असेल, व्हॉट असेल, व्हेअर, व्हेन, व्हाय, हाऊ हे जे वर्ड तुम्हाला सापडतील तर ते काय असणार आहे, आपलं WH इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स असणार आहे किंवा WH क्वेश्चन असणार आहे. आता कुठले कुठले WH वर्ड आहे? हू घेतला, त्यानंतर व्हॉट, व्हेन, त्यानंतर व्हेअर, व्हाय आणि हाऊ. आता हाऊ हा जर घेतला तर याच्यामध्ये एक्सेप्शनल केस पण म्हणता येणार नाही, कारण आपण सुरुवातीला म्हणतो W आणि H, फक्त WH नाही. आता बाकीचे जे वर्ड आहेत ते WH ने सुरू झाले, WH हे एकमेकांसोबत आले, पण इथे हाऊ WH म्हणजे त्याची H ने सुरुवात झाली आहे म्हणून हा सुद्धा WH वर्ड आहे, WH क्वेश्चनचा पार्ट आहे. आता WH क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ते आपल्याला एखाद्या स्पेसिफिक काइंडमध्ये असेलच असं नाही. ते आन्सर आपल्याला येस नो टाईपमध्ये पाहिजे असं, येस नो टाईपमध्येच असेल असं नाही. हे आन्सर आपल्याला लॉंगही असू शकतं, शॉर्टही असू शकतं, डिपेंड्स ऑन दी कंडिशन ऑफ स्ट्रेंथ ऑफ इमोशन मेन्शन इन द सेंटेन्स. काय म्हटलं? दिस क्वेश्चन आस्क फॉर अस ए स्पेसिफिक काइंड ऑफ आन्सर डिपेंडिंग ऑन विच क्वेश्चन वर्ड इज यूज. कुठला क्वेश्चन तिथे कुठला क्वेश्चन वर्ड वापरला आहे त्यावर डिपेंडिंग त्याचा आन्सर असणार आहे. म्हणजे आता व्हॉट वापरला, हू वापरला म्हणजे हू म्हणजे कोण, म्हणजे इथे एखाद्या पर्सनबद्दल बोललं जाते, एखाद्या पर्सनबद्दल इथे इन्फॉर्मेशन हवी आहे म्हणून हा वर्ड वापरला आहे. हाऊ म्हणजे काय? आता हाऊ म्हणजे एखादी सिच्युएशन कशी आहे किंवा एखादी व्यक्ती तिचं नेचर कसं आहे ते आपल्याला जाणून घेण्यासाठी किंवा त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल तर हाऊ हा वर्ड वापरला जातो. आता व्हॉट म्हणजे काय? आता इथे कशाबद्दल आपण बोलतोय, कुठली गोष्ट आहे ती, त्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे, त्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन हवी आहे, तेव्हा व्हॉट हा शब्द वापरला जातो. व्हॉट हा WH वर्ड वापरला जातो. आता व्हेन म्हणजे काय? व्हेन म्हणजे कधी. तर व्हेन म्हणजे हा पिरियड दर्शवतो किंवा टाईम दर्शवतो, म्हणजे आपल्याला जेव्हा इन्फॉर्मेशन टाईम किंवा एखाद्या पिरियडबद्दल हवी तेव्हा आपण व्हेन हा WH वर्ड वापरतो. त्यानंतरचा WH वर्ड आहे आपला व्हेअर. आता व्हेअर म्हणजे कुठे? आता एखाद्या स्पेसिफिक प्लेसबद्दल आपल्याला जेव्हा इन्फॉर्मेशन हवी असते तेव्हा आपण व्हेअर हा WH वर्ड वापरला जातो. तिथे आपल्याला एखाद्या स्पेसिफिक प्लेसबद्दल इन्फॉर्मेशन मिळणार असते. आता व्हाय, तर व्हाय हा जर WH वर्ड घेतला तर हा एखाद्या गोष्टीचं रिझन विचारण्यासाठी किंवा एखाद्या गोष्टीचं एक्सक्यूज जे काही असेल का, एखादी गोष्ट का होऊ शकली नाही त्याचं रिझन, त्याचं कारण विचारण्यासाठी व्हाय हा WH वर्ड वापरला जातो. त्यानंतर पुढे आपण त्याचे जरा एक्झाम्पल्स बघूया. फर्स्ट एक्झाम्पल घेऊया. व्हेन विल यू गो टू स्कूल. काय म्हटलंय? व्हेन विल यू गो टू स्कूल. आता हा क्वेश्चन आहे, इथे WH वर्ड कुठला वापरला आहे? व्हेन. आता आपल्याला इथे काय बघायचं आहे? टाईम पाहिजे किंवा एखादा पिरियड पाहिजे, त्या पिरियडबद्दल आपल्याला टाईमबद्दल इन्फॉर्मेशन हवी म्हणून आपण इथे वर्ड वापरला आहे व्हेन हा WH वर्ड आपण वापरला. म्हणजे आपल्याला इथे इन्फॉर्मेशन जी मिळणार आहे ती वेळेची मिळणार आहे, टाईमची मिळणार आहे. व्हेन विल यू गो टू स्कूल, तू स्कूलला कधी जाणार आहेस किंवा तू शाळेत कधी जाणार आहेस हे आपल्याला जाणून घ्यायचं, याच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन हवी आहे म्हणून इथे व्हेन हा WH वर्ड वापरला आहे, म्हणून हा आपला झाला WH टाईप क्वेश्चन. सेकंड एक्झाम्पल आपण घेऊया. वेअर इज शी गोईंग. आता इथे WH वर्ड आला आहे तो कुठला आहे? व्हेअर. मागे सांगितलं ना व्हेअर काय दर्शवतो? एखाद्या प्लेसबद्दल किंवा एखाद्या ठिकाणाबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन हवी असेल तर
आपण व्हेअर हा WH वर्ड वापरतो. आता इथे काय म्हटलं आहे, व्हेअर इज शी गोईंग, ती कुठे जात आहे. आता ती कुठे जात आहे, ती कुठल्या ठिकाणी जाणार आहे, कुठल्या एखाद्या स्थळावर, एखादं स्थळ असेल किंवा प्लेस असेल त्याबद्दल, ती जिथे जाणार आहे त्या ठिकाणाबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन हवी आहे. म्हणून आपण इथे व्हेअर हा WH वर्ड वापरला आहे. म्हणजे हा झाला आपला WH टाईप क्वेश्चन. अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण त्याचं. आता हाऊ कॅन आय आस्क बेटर इन्फॉर्मेशन. काय क्वेश्चन आहे आपला, हाऊ कॅन आय आस्क बेटर इन्फॉर्मेशन. तर WH वर्ड आपला इथे जो आला आहे तो हाऊ आला आहे. हाऊ म्हणजे कसा, सिच्युएशन, तुम्हाला जे सांगितलं मी, हे सिच्युएशनबद्दल किंवा एखाद्या कंडिशनबद्दल किंवा एखाद्या पर्सनच्या किंवा एखाद्या थिंग असेल, काही असेल, त्याच्या नेचरबद्दल जेव्हा आपल्याला जाणून घ्यायचं असतं तेव्हा आपण हाऊ हा WH वर्ड वापरतो. तर इथे काय म्हटले, हाऊ कॅन आय आस्क बेटर इन्फॉर्मेशन, मी चांगल्या प्रकारे इन्फॉर्मेशन कशी विचारू शकतो, हे आपल्याला याबद्दल इन्फॉर्मेशन हवी या क्वेश्चनमध्ये. म्हणून इथे जो आपला WH वर्ड वापरला आहे तो हाऊ. आता तुम्हाला अगोदर सांगितलं की मी इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये 2 टाईप्सच्या क्वेश्चन्स असतात. फर्स्ट आपण बघितला येस नो टाईप क्वेश्चन आणि WH टाईप क्वेश्चन. हे 2 टाईप्सचे आहेत, ते महत्त्वाचे टाईप्स आहेत. त्याच्यामध्ये अजून 2 सब टाईप्ससुद्धा आहेत. त्यामधला एक जो आहे तो अल्टरनेटिव्ह क्वेश्चन्स आहे आणि सेकंड जो आहे तो टॅग क्वेश्चन्स आहे. आता आपण अगोदर बघूया टॅग क्वेश्चन्स काय असतात. हा सुद्धा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचाच एक टाईप आहे, टॅग क्वेश्चन्स. आता टॅग क्वेश्चन्स म्हणजे काय, अ टॅग क्वेश्चन इज जस्ट डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विथ द क्वेश्चन टॅग ऑन दी एंड. आता हे काय, डिक्लेरेटिव्ह, एक प्रकारचं डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे किंवा ॲसेटिव्ह सेंटेन्स आहे, पण त्याच्या काय, त्याला शेवटी काय जोडलेलं आहे, क्वेश्चन टॅग जोडलेला आहे शेवटी. पण वाक्य पूर्ण झालेलं नसतं, पण पूर्ण वाक्य करण्यासाठी क्वेश्चन टॅग जोडलेला असतो. म्हणजे काय होतं आहे, द डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स मेक द स्टेटमेंट्स ऑफ द फॅक्ट. म्हणजे एखादं जे फॅक्ट आहेत जी आपल्याला माहिती आहे पण ती बरोबर आहे की नाही हे आपल्याला समोरच्याला विचारायचं किंवा ते जाणून घ्यायचं आहे, त्यासाठी क्वेश्चन टॅग वापरला जातो. वाक्याच्या शेवटी, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सच्या शेवटी वापरला जातो. त्याला काय म्हणतात, टॅग क्वेश्चन म्हणतात. अ टॅग क्वेश्चन इज जस्ट अ declarative sentence with a question tag at the end or on to end. त्यानंतर अजून काय म्हटलंय, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स मेक्स स्टेटमेंट्स ऑफ फॅक्ट. जे वास्तव आहे त्याबद्दलच टॅग क्वेश्चन वापरतात, त्याबद्दलच टॅग क्वेश्चन थ्रू बोललं जातं, किंवा जी गोष्ट घडलेली आहे किंवा जी गोष्ट वास्तव्यात आहे त्याबद्दलच टॅग क्वेश्चनमध्ये बोललं जातं. त्याचे एक्झाम्पल्स बघूया म्हणजे तुम्हाला अजून बेटर समजेल. आता आपण एखादा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स घेऊया. इथं आपण घेऊया द डॉल इज सो प्रेटी. इथे काय म्हटलं आहे, द डॉल इज सो प्रेटी. डॉल ही खूप प्रेटी आहे, खूप क्यूट आहे, खूप गोड आहे. हे आपलं झालं डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. आता याला हे काय झालं आपलं डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. आता याला आपल्याला काय करायचं, टॅग क्वेश्चनमध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे आपण कसं करणार, द डॉल इज सो प्रेटी. हे आपलं झालं डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. यानंतर हे वाक्य आपलं पूर्ण झालं आहे का नाही, कारण आपल्याला शेवटी टॅग मार्क जोडायचा, टॅग क्वेश्चन टॅग जोडायचा आहे. म्हणून आपण इथे दिलं आहे कॉमा. त्यानंतर आपलं तर क्वेश्चन वर्ड कुठला येणार इथे, आता इथे WH वर्ड येणार नाही आहे. इथे जे आपण लिंकिंग व्हर्ब वापरलं आहे किंवा जे आपलं प्रोनाऊन, जे आपलं हे व्हर्ब असणार आहे, लिंकिंग व्हर्ब असणार आहे, ते आपल्याला निगेटिव्हली दर्शवायचं आहे. निगेटिव्हली आहे की नाही असं विचारायचं आहे. म्हणजे जे लिंकिंग वर्ब आपल्याला निगेटिव्ह फॉर्ममध्ये तिथे द्यायचं आहे. म्हणजे आपण आता इथे काय आलं आपल्याला इज, मग इथे आपण काय म्हणणार इजंट. आता इटला आपण प्रोनाऊन, डॉलला आपण प्रोनाऊन हे दिलं आहे इट. काय, द डॉल इज सो प्रेटी, इजंट इट. ही डॉल खूप क्यूट आहे की नाही, हो की नाही, असा हा टॅग क्वेश्चन असतो. आता इथे काय म्हटलं, युजली द टॅग ॲट द एंड विल अलाउ
फॉर अ येस ऑर नो क्वेश्चन. आता इथे हा येस नो टाईप क्वेश्चनमध्ये थोडक्यात मोडतो, कारण आपल्याला याचं आन्सर हे जे आहे ते येस नोमध्ये मिळणार आहे. याचं आन्सर खूप लॉंग असणार आहे किंवा शॉर्ट असणार आहे असं नाही. जसं आपण WH क्वेश्चनचं बघितलं की आन्सर आपल्याला जो क्वेश्चन वर्ड वापरला आहे त्यावर डिपेंड जी इन्फॉर्मेशन असेल ती आपल्याला मिळणार आहे. तसं इथे नाही, इथे आपल्याला या क्वेश्चनचा आन्सर येस नो टाईपमध्ये मिळणार आहे. Usually the tag at the end will allow for a yes or no answer, but not always. नेहमी ते असंच असेल असं नाही. तर वी कॅन सी हाऊ डेझी इट इज फॉर्म टॅग क्वेश्चन. खूप आता हे कसं बनवायचं हे खूप सोपं आहे. हे मी तुम्हाला इथे सांगितलं. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सच्या शेवटी फक्त निगेटिव्हली आपला लिंकिंग व्हर्ब जो आहे तो तिथे डिस्क्राईब करायचा. त्यातून आपल्याला जे आहे आपलं टॅग क्वेश्चनचं डिक्लेरेटिव्ह क्वेश्चनचा टॅग क्वेश्चन फॉर्म मिळणार आहे. आता नेक्स्ट जो आहे आपला तो अल्टरनेटिव्ह क्वेश्चन, तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.